यावेळेला मात्र बॅटच्या थोडासा कडेला लागलाय, जातोय पॉइंट लेगच्या दिशेने, चेंडूवर रफ्तार धावतोय क्षेत्ररक्षक, सीमेच्या आत अडवण्यात चेंडू जातोय तो अगदी चेंडूचा पाठलाग करत होता पण चेंडू काही त्याला रोखू शकत नाही आणि चेंडूला सरळ जातोय बाउंड्रीला धडकावून चौकार। आठ धावा धावफलकावर लागल्या त्या बापदेव 11 संघाच्या। श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचकृषी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न फलंदाज असफल ठरतोय। यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू जातोय तो निर्धाव। पहिल्या दोन चेंडूवर दोन चांगले मोठे फटके मिळाले पण त्यानंतर मात्र चेंज ऑफ द स्पेस ज्याला म्हणतात तो गोलंदाजीत रोहिदास यानं दाखवलं। दोन चेंडू परिवर्तन केलं आणि आउटसाइड ऑफ स्टंप मारा करून दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न असफल, अक्षरशः पहिल्या चेंडूवर दोन चेंडूवर धावा गेल्या त्यानंतर मात्र रोहिदास याने आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवलं आणि बापदेव 11 संघाची धावसंख्या आहे ती पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 8। लागोपाठ 3 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज रोहिदास। आमच्या समालोचकांकडून रोहिदास याचा जोरदार अपील केले पंचांकडे पण चेंडू बॅटला लागला का पॅडला लागला, चेंडू जातोय तो निर्धाव। अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। दोन चेंडू पहिले खराब पडले असले त्यानंतर मात्र रोहिदास याने आपल्या गोलंदाजीवर अंकुश ठेवला आणि चारही चेंडू त्यांनी निर्धाव टाकले। 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे बापदेव 11 संघाच्या। श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचकृषी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आजचा पहिला दिवस। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेचं उद्घाटन अर्थातच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। त्यांच्या समवेत माजी सरपंच चंद्रकांतजी होजगे, जयंत नारगर, संचालक बाजार समिती पेंड, रामदास जाधव ओंकार डेकोरेटर्स, गुरुशेठ पिचकर उद्योजक, सुनीलजी जाधव सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश चौधरी उद्योजक, रुपेश जाधव माजी उपसरपंच वरसाई, दिलीप जामुगरे सामाजिक कार्यकर्ते आणि अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर आपण या स्पर्धेच्या आजच्या दुपारच्या सत्राच्या पुढे वळतोय। चालू असलेला सामना बापदेव 11 आणि अंश 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बापदेव 11च्या धावसंख्या झाल्यात 0 गडी बाद 8। गोलंदाज अंश 11 संघाचा गोलंदाज येतोय राजेश। प्रत्येकाला टायमिंग दिलेल्या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला आपला इनिंग संपवायची आहे याची आपण नोंद घ्यावा। आमच्या आयोजकां स्पर्धा आपल्याच आहेत आणि आपणच आपल्याला सहकार्य करायचं आहे। अतिशय सुरेख क्रिकेटच्या त्यातील ज्याला कार्पेट पद्धतीने हा चेंडू लेग साइडला ढकलून काढतोय क्षेत्ररक्षक उचलकपर्यंत एक धाव मात्र फलंदाजाला मिळते। एक धावेने बापदेव 11 संघाची धावसंख्या होते। दुसरे षटक चालू असताना 0 गडी बाद 9। या स्पर्धेसाठी भव्य दिव्य असा हा स्टेडियम उभा केलाय ते आमचे रामदास जाधव, ओंकार डेकोरेटर्स रामदास जाधव यांचं नाव घेतलं पण फलंदाजाने सुद्धा तितक्याच ताकदीने आपल्या फलंदाजीवर एक स्टायलिश बुक असा फटका मारतोय आणि सरळ
त्यामध्ये 4 अवांतरच्या धावा आहेत, 4 22च्या धावा आहेत. गोलंदाज येतोय तो राजेश, एक उंचपुरा राजेश. पाहूया चेंडूवर मात्र काहीच या ठिकाणी फरक पडत नाही. चेंडू त्याला लेगचा चेंडू खरोखर घुमवायचा होता, पण बराच बाहेर फलंदाज आला, पण त्याला काही तो यशस्वी ठरत नाही आणि सरळ यष्टीच्या ग्लोव्जमध्ये चेंडू जातोय. बापदेव 11 आणि अंशी 11 यांच्यामधील लढत. बापदेव 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे दुसरं षटक चालू असताना 0 गडी बाद 15. राजेश राजेशचा चेंडूवर हावी होतोय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या खाली तैनात आहे आणि हातात आपल्या हात झेल सहजरित्या तो टिपतोय. अतिशय सुरेख महत्वाची विकेट जाते. ती जमलेली जोडी फोडण्यामध्ये राजेश यशस्वी ठरतोय. पहिली विकेट जाते ती म्हणजे बापदेव 11 संघाची. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं अशी आपणास विनंती आहे. केतन तनपुरे आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं अशी आपणास विनंती आहे. जमलेली जोडी फोडण्यामध्ये यश ठरतोय तो यशस्वी अंश 11 संघाचा गोलंदाज राजेश यानं एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली, कारण ही जमलेली जोडी आहे ती फोडली. डीप मिड विकेटच्या दिशेनं झेल घेतलाय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई पंचक्रोशीय प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी अर्थातच आमच्या पत्रकारमध्ये नुकताच ज्यांची या ठिकाणी अध्यक्ष निवड आमचे राजेजी कांबळे साहेब, त्याचप्रमाणे स्वप्नील पाटील यांचं या ठिकाणी आमचे केतन तनपुरे, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण अतिथी कक्षामध्ये यावं, स्थानपन्न व्हावं अशी आपणास विनंती आहे. चला मैदानाकडे आपण जातोय. जोरदार अपील केले पंचानं, बॅटच्या कडेला लागून जातोय एस्ट्रिकच्या ग्लोव्ज मध्ये. महत्वपूर्ण आणखी एक विकेट जाते ती म्हणजे बापदेव 11 संघाची. जी जमलेली जोडी ती 15 धावांची केली होती, त्यानंतर मात्र लागोपाठ 2 विकेट जात आहेत त्या बापदेव 11 संघाच्या. वैजनाथ मित्रमंडळ वरसाई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 या स्पर्धेचं उद्घाटन अर्थातच वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते झाल्यानंतर तमाम मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्थातच आमच्या विनंतीला मान देऊन की आज खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची आणखी शोभा वाढते ते म्हणजे आमचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बंधू. आणि या पत्रकार बंधूंमध्ये अर्थातच आमचे राजेजी कांबळे, स्वप्नील पाटील, सर्वेश कारलेकर आणि त्याचप्रमाणे आमच्याच भागातील एक सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांचं या ठिकाणी आणि विशेष करून वरसाई वैजनाथ असणारे त्यांचं प्रेम आहे. त्याचप्रमाणे महेंद्र गायकवाड सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं. विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकमेकाला प्रेम देणं आणि प्रेम घेणं हा आयुष्याचा मथितार्थ आहे आणि ते प्रेम आमचे सुभाषजी शिंदे यांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं त्यांचं या आमच्या वरसाई पंचक्रोशी विभागावर प्रेम आहे. पुढे सरसावतोय, बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आणला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईकचा फलंदाज त्याला नको म्हणतोय कारण त्याने बघितलं चेंडू सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आहे की आणखी एक विकेट जाणार हे त्याच्या लक्षात होतं. त्याने क्रीज सोडलं नाही. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज पुढे धावला आणि आणखी एक महत्वाची पूर्ण विकेट जाते ती बापदेव 11 संघाची धावबादच्या स्वरूपात.
नाणेफेक जिंकलं। बापदेव 11 संघाने आपल्या दुसऱ्या षटकाच्या खेळ चालू असता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 3 गडी बाद 15। काय होणार काय घडणार मायक्रोफोनवर आपल्या हिंदीचे अर्थातच मास्टर वामन दरवडा सर। काय असतं बघा, भोपळ्याचा वेल कितीही मोठा झाला त्या काठ्याने आधार दिला त्या काठ्याने विसरत नाही। त्याप्रमाणे आपण ज्या गावात शिकलो त्या गावात आपण कितीही मोठं झालं तर त्या गावाला विसरत नाहीत। आणि अशा प्रमाणे महेंद्र गायकवाड सर या विभागातील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद आमचे गुरुवर्य कदम सर यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकलात। बऱ्याच दिवसानंतर आज त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून मला मिळाली। मी धन्यवाद देतो आमच्या या संपूर्ण आयोजकर्त्यांचं की मला ह्या ठिकाणी ह्या मंचावर आपण बोलवलात। आणि खास करून लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांच्याकडे पाहिला जातो आमचे पत्रकार बंधू ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। या वरसई विभागाचे खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे धुरा सोपवली गेले असे केतनजी तनपुरे शिवसेना वरसई विभाग त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं। करूया त्यांचंही आणि सुभाष भाईंच्यावर खास करून असणारे प्रेम आणि ते प्रेमा खातीर खऱ्या अर्थाने ही मंडळी आले। बघा काय घडलं, पाहुण्यांचं स्वागत मी केलं परंतु पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणं आमचे योगीजी पाटील असतील किंवा खऱ्या अर्थाने त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेमा खातीर ही मंडळी या ठिकाणी मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले। मी स्वागत केलं शब्द सुनानं परंतु फलंदाजानं काय षटकारानं स्वागत केलं पाहुण्यांचं। काय बिग हिट पाहायला मिळालं या मैदानामध्ये। संख्या 3 विकेट 23। चले दोस्तों मैदान की तरफ चलते हैं। कांटे भरा संघर्ष चल रहा है इस मैदान के ऊपर। एक तरफ है दोस्तों बापदेव 11 जांबुड़वाड़ी तो दूसरी तरफ अंश 11। ये देखिए ब्लॉक की गेंद थी, ब्रह्मास्त्र का वापर किया था, वडिश लॉन्ग ऑफ चेयर में गेंद को ट्रैवल किया, सिंगल प्राप्त करेंगे। यस सिंगल के ऊपर रुकना पड़ेगा। टोटल बन जाएंगे कुल स्कोर कार्ड के ऊपर 24। 3 विकेट गवा चुके हैं बापदेव 11 जांबुड़वाड़ी टीम के 3 विकेट जा चुके हैं। फिलहाल तीसरा ओवर चल रहा है और टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 24। 24 का आंकड़ा। गेंदबाज अंश 11 टीम का गेंदबाज। ये फुल टॉस गेंद थी, खराब गेंद थी और गेंद को किया कड़ा पार। गेंद जाएगी बिल्कुल बाउंड्री के बाहर। ये मिलेगा दिल मांगे मोर 4 चौका। चौवा मिला 28 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 3 विकेट बैक टू डगआउट और मेहमानों का स्वागत बिल्कुल छक्का और छौवे के साथ मेहमानों का स्वागत और गेंदबाज का स्वागत कर रहे हैं बल्लेबाज। बल्लेबाज में ताकतवर बल्लेबाज हमें नजर आई। बल्लेबाज में बल्ले में धार नजर आई क्योंकि छक्का आया चौवा आया। क्या कमाल वाली बल्लेबाजी इस मैदान के ऊपर। लगभग 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। आने वाले 12 गेंदे के ऊपर कितने नंबर आएंगे, लेकिन 18 गेंदों का खेल खत्म। 3 विकेट बैक टू डगआउट। बापदेव 11 जांबुड़वाड़ी टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं टोटल 28 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। खूबसूरत दोस्तों नियोजन आयोजन श्री वैजनाथ मित्र मंडल वरसई इनके तरफ से शानदार वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग का 2025 का कारवा इस मैदान के ऊपर खेला जा रहा है। और इस लीग के लिए दोनों पंच रमेश ठाकुर साहब हो राजू जी पाटिल साहब हो, उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा जरूर हम लोग करना चाहेंगे क्योंकि इतनी कड़ी धूप में इतनी धूप होने के बावजूद भी काफी खूबसूरत पंच की भूमिका निभाते हुए दोनों पंच का हम लोग स्वागत करेंगे क्योंकि स्वागत करना हमारा धर्म है, कर्तव्य है। 12 गेंदों में कितने नंबर आएंगे? अगर आएंगे 12 तो बनेंगे टोटल दोस्तों 40 आएंगे, 24 तो उससे ज्यादा आएंगे, 30 तो उससे कहीं ज्यादा, लेकिन 12 गेंदों में कितने नंबर आएंगे ये देखना जरूरी। गेंदबाज मंगेश
यस, ग्रामीण टेनिस में जब खेला करते तो बिल्कुल मैन फ्रॉम जावली गांव की टीम की तरफ से खेला करते, लेकिन आप खेल रहे बिल्कुल अंश 11 टीम के तरफ से। यस, अंश 11 रिया एंटरप्राइजेस की गेंदबाज। ओहो, ये देखिए थोड़ी सी लाउड अपील करने की कोशिश भी की थी लेकिन नकार दिया। गेंदबाज भले बाती जानती है कि लेग स्टिक के ऊपर गेंद है तो ज्यादा मैं लाउड अपील नहीं करूंगा। कीपर ने किया था लाउड अपील। हाँ, राज कदम वो दमखम खिलाड़ी है राज कदम, लेकिन मंगेश को भी कम मत समझना। वो जब जावली टीम की तरफ से खेला करते ग्रामीण टेनिस में तब बहुत बड़े उनके तरफ से बल्लेबाजी नजर आती है, गेंदबाजी नजर आती है, गेंदबाजों में धार आती है, बल्लेबाजों में धार नजर आती है। ऐसे ऑलराउंडर खिलाड़ी गणे जाते हैं मंगेश। अगली गेंद राउंड विकेट या ओवर द विकेट। यस, इसको खेला था बिल्कुल शॉर्ट फाइट, लेकिन क्यों थ्रो नहीं किया पता नहीं चला। हाँ, उन्होंने गेंद को मेरे ख्याल से फेंकने के लिए मना किया होगा राज कदम ने। शायद थोड़े से वो जानते थे कि कवर में कोई नहीं है, इसके कारण उन्होंने नकार दिया। 1 रन का इजाफा, कुल टोटल बनेंगे 29 का आंकड़ा। स्ट्राइक और बल्लेबाज आकाश। ओहो, ऑन साइड गियर में गेंद का ट्रैवल किया है, डीप मिड ऑन की तरफ गेंद निकल चुकी है, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल से ज्यादा रन नहीं बनेंगे, एक आधा मैती हिट आना चाहिए बापदेव 11 जामलवाड़ी टीम की तरफ से। ऐसा कोई बंदा हो जो जिनमें क्षमता हो वो छक्का या चौका मार सके, लेकिन कसे हुए गेंदबाज है मंगेश। हाफ टैकर की गेंद पुल किया इस गेंद को, गेंद फील्डर थोड़े से मेरे ख्याल से फील्डर का लक्ष्य नहीं था, ध्यान नहीं था। ओए दादा तेरा ध्यान किधर है? हाँ, उनका ध्यान किधर गया था पता नहीं, लेकिन तब तक 2 रन, कुल टोटल बनेंगे 32 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल ये चौथा ओवर चल रहा प्रगति पथ पर, और चौथा ओवर का भाग दौड़ संभालते हुए गेंदबाज मंगेश और द विकेट। बैक टू बॉलर, यस बैक टू बॉलर। क्या गेंदबाजी चल रही है इस मैदान के ऊपर, काफी तीखी गेंदबाजी चल रही है और सटीक लेंथ और लाइन के साथ गेंदे फेंक रहा है गेंदबाज मंगेश। जब मैंने मंगेश की तारीफ की थी उनकी, बिल्कुल कहा था कि ग्रामीण टेनिस में जब खेलते हैं तो जावली गांव की टीम की तरफ से खेला करते, लेकिन आप खेल रहे अंश 11 रिया एंटरप्राइजेस टीम की तरफ से। अगली गेंद, ये फुल ऑन गेंद, फुल टॉस गेंद थी, पूरा टोल को वसूल किया और गेंद निकल गई डीप स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर, आउट ऑफ द कवर। हाँ, बस आके चले गई। अब रिक्शे वाले का इंतजार करना पड़ेगा, ऑटो वालों को ढूंढना पड़ेगा। लेकिन देखिए गेंद कहाँ गई, उसको लगाया, एक बार लगा डाला तो लाइव को झिंगा डाला, ढूंढते रह जाओगे। छक्का दागा और छक्के के साथ कुल टोटल 38 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। तभी मैंने कहा था कि बापदेव 11 जामलवाड़ी टीम के पास ऐसा कोई बंदा हो, उनमें क्षमता हो मैं तीट लगाने की, तो वो ताकतवर बल्लेबाज हमें नजर आया। मारुति दादा, आज शुक्रवार है, कल आपका दिन है, लेकिन आप शुक्रवार के दिन भी आपके नाम के ऊपर दर्ज हो चुका है। गेंदबाज रमाकांत, हाँ यस रमाकांत। यह हाफ टैकर की गेंद थी, पुल किया है, 2 खिलाड़ियों ने ओ बढ़िया कैच, बहुत ही अच्छा कैच पकड़ा, रनिंग कैच, और जाएगा बैक टू टेक आउट बल्लेबाज। एकच राडा, युवा के दिमाग में वही हवा, एकच राडा बैलगाडा, 50-50-50 सोन्या या मथुर
या बकासुर, लेकिन जो भी दौड़ेगा भागेगा उसके नाम के ऊपर बड़ा मोहर लग जाएगी इस मैदान के ऊपर। अब बल्लेबाज कौन आ चुका है मैदान के ऊपर? हाँ, यहाँ देखिए शिवा और बॉबी के हमारे जो मालक है सुभाष शिंदे, बैलगाड़ा में ज्यादा मशहूर है, बैलगाड़ा में उनका बड़ा नाम है दादा। रमाकांत की अगली गेंद, ओ ये देखिए जाना था जापान, पहुंच गए चीन। खेलना थे कहाँ, कब खेल बैठे कहाँ? गेंद और बल्ले का कोई कांटेक्ट नहीं, जब तक मेल नहीं तब तक दादा कोई खेल नहीं। सिंगल 22 और टोटल 39 का आंकड़ा। अगली गेंद फेंकने के लिए तैयार रमाकांत, लेकिन स्ट्राइक पर जा चुके जामलवाड़ी बाबूदेव 11 टीम, जामलवाड़ी टीम के बल्लेबाज मारुति दादा, अब तुझे ही कुछ करिश्मा करना पड़ेगा। माना कि हम लोग जानते हैं कल दिन है, लेकिन शुक्रवार में भी ऐसी हवा करो कि कल के दिन को कौन याद करे। यस यस यस, लगाया तड़का, गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर, इसको लगा डाला तो लाइव जिंगा डाला, हो गया डेजा। बाज का बढ़िया बल्लेबाजी इस मैदान के ऊपर मारुति के द्वारा। टोटल 45 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। रमाकांत राउंड द विकेट, लेकिन मारुति ओहो क्या बल्लेबाजी। ओ ये देखिए अक्रॉस द लाइन, फट के ऊपर चले गए थे, स्टेपल हुए थे जरूर, लेकिन गेंद और बल्ले का कोई कांटेक्ट नहीं। डॉट 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 गेंद की समाप्ति हुई जरूर, लेकिन गेंद डॉट जाती है तो बिंदी गेंद कहा जाता है अक्सर हिंदी में। अगर बिंदी गेंद होती है तो उस गेंद के ऊपर कोई रन का नंबर नहीं लिखा जाता। 0 और हीरो गेंदबाज रमाकांत, राउंड विकेट। ये फुल ऑन गेंद फिर से भेजा मारुति दादा, तेरी हवा, क्या बात है, नाद कर रहा आमचा गुड्डा मारुति म्हणते आमचा नादच खोला। सुभाष शिंदे साहब, इनके तरफ से 100 रुपए का इनाम मारुति के लिए। डीजे वाजवा की इक्यावन 51 दमड़ाड़ी 11 टीम के गेंदबाज है ना तो रमाकांत, तो मेरे ख्याल से क्षमस्व अंश 11 रिया इंटरप्राइजेस टीम के जो गेंदबाज है ना, हाँ विक्रम जी मौर्य साहब सामाजिक कार्य करते हैं और मेरे ख्याल से उनके तरफ से इनाम आ चुका है 500 रुपए का इनाम। अगर छक्की मार सकते मारुति दादा तो आपके लिए बड़ा इनाम, लेकिन ये बिल्कुल कवर के एरिया में गेंद को खेला था, मिड ऑफ की तरफ खेला था, शॉट मिड ऑफ की तरफ गेंद को खेला था जरूर, लेकिन सिंगल और 52 का आंकड़ा। पहला स्पेल खत्म, पहले इनिंग खत्म और टोटल बन चुकी है 52। आने वाली गेंद दे रहेगी मेरे ख्याल से 30 और टोटल 53। यस जाऊया स्वागतकडे। अक्षयला विनंती आहे की पाहुण्यांचं या ठिकाणी या मंचावर स्वागत करायचं आहे। अर्थातच या वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीग साठी आवर्जून उपस्थित असणारे पत्रकार आणि या विभागावरती नव्हे तर या योगेश पाटील आणि सुभाष शिंदे यांच्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे सन्माननीय राजेश कांबळे साहेब आवर्जून उपस्थित आहेत। मी विनंती करतो सुभाष शिंदे यांना की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचं आहे। वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 आणि स्पर्धा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने रंगतदार परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित पत्रकार मित्र सन्माननीय राजेश कांबळे साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे। तदनंतर त्यांच्या समवेतच अर्थातच पेण तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती आहे असे सन्माननीय स्वप्नील पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। मी विनंती करतो की त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे।
तदनंतर अर्थातच या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि या मंडळांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे सन्माननीय महेंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्र गायकवाड साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतोय की त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. जेव्हा जेव्हा या ठिकाणी या मंडळाने असे विविध उपक्रम या ठिकाणी केले तेव्हा तेव्हा या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान महेंद्र गायकवाड सरांचं नेहमीच आमच्या या मंडळाला राहिलं आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. तदनंतर सन्माननीय केतन तनपुरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. त्या स्वागताचा या ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा आहे. केतन तनपुरे यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तदनंतर त्यांच्या समवेत अर्थातच सन्माननीय सर्वेश कार्लेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तमाम मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करून सामन्याकडे आपण वळणार आहोत. जिथे सामना रंगतोय खऱ्या अर्थानं बापदेव 11 विरुद्ध अंश 11 रिया एंटरप्राइजेस यांच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. पहिल्या इनिंग मध्ये स्कोर झालाय 52 आणि 53 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं आहे. या 53 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चालतोय मराठीचे बालपंडित आणि खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित असणारे आमचे विजय कदम सर. धन्यवाद. पुढच्या मॅच टॉस दुर्वा 11 आणि ओवी 11 या दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघमालक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यावं. पंच इशारा करतायत. सामन्याला सुरुवात होतात. बापदेव 11 आणि अंश 11 यांच्यामधील लढत. बापदेव 11 याने आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये धावा केलेल्या आहेत त्या 52 जिंकण्यासाठी 53 धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी 53 धावा करायच्या असताना पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मंगेश आणि राज कदम ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ती म्हणजे अंश 11 संघाची. बापदेव 11 संघानं 52 धावा केल्या. जिंकण्यासाठी 53 धावा करायच्या आहेत. अंश 11चे मालक अंश 11 अर्थातच रिया एंटरप्राइजचे मालक या ठिकाणी अविनाश बने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती आहे पहा किती सुवर्ण योग त्यांना आलेलं की आपली मॅच चालू आहे आणि ते मॅच पाहण्यासाठी संघ मालक इथे उपस्थित आज होत आहेत. अविनाशजी बने आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन ग्रहण करावं. अतिशय सुरेख क्रिकेट. पहिला 2 षटक पॉवर प्लेचा त्यामुळे क्षेत्ररक्षक अगदी जवळ लावले. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर वरून डोळ्याची पापडी लावते न लावते तर चेंडू जातोय सरळ सीमा पार. पत्रकार याच खरंच या भागावर नितांत प्रेम करणारे राजेजी कांबळे, स्वप्नील पाटील, त्याचप्रमाणे आमच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, महेंद्र गायकवाड सर या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जावं. आणि अक्षय पाटील याला विनंती करतो की आपण टॉस तिथे पाहुण्यांच्या हस्ते उडून घ्यायचा आहे. निश्चितच या ठिकाणी पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुर्वा 11 संघमालक अनिल गायकवाड, प्रकाश दिवेकर, लक्ष्मण दिवेकर आणि ओबी 11 संघमालक मिलन जाधव आणि अंकित बेकावडे आणि यश जगताप यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळतीये. कोण कॉलिंग करतोय? हेड इज अ कॉलिंग आणि हेड आलेला आहे. या ठिकाणी ओबी 11 संघ टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? पहिला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे. निश्चितच 2 सामने आपण जिंकलेत आणि उर्वरित सामन्यांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामगिरी कराल, पण खेळाडूंकडे कशा पद्धतीने अपेक्षा असेल? खेळाडूंचा आतापर्यंत तरी चांगला परफॉर्मन्स आहे. याच्या पुढे पण ते चांगला परफॉर्मन्स द्यायचा असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.
निश्चितच तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक आणि अर्थातच मी कांबळे सरांना विनंती करतो की थोडंसं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. नमस्कार. श्री वैजनाथ मित्र मंडळ वरसई यांच्या माध्यमातून जे क्रिकेट सामन्यांचे 3 दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आलेले खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं हे आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अशा क्रिकेटचे सामने आणि अशा पद्धतीचं मैदान उपलब्ध होणं फार मोठं कष्टाचं काम असतो. परंतु आयोजकांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे आणि क्रिकेटचे सामने अशक्य होत असतात. अनेक ठिकाणी क्रिकेटचे सामने चालू आहेत. आपल्याकडे सुद्धा या ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी विद्यार्थी असो किंवा क्रिकेटचे सामने बघण्यासाठी येणारे प्रेक्षक असो याचा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. मी पुन्हाच एकदा श्री वैजनाथ मित्र मंडळ वरसई या आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद कांबळे सर. ओव्हर टू माईक कॉमेंट्री बॉक्स. कदम सर. धन्यवाद अक्षय. अतिशय चांगल्या शुभेच्छा आज आमचे राजेश कांबळे पत्रकार यांच्याकडून मिळालेल्या आहेत. खरंच आपण प्रशंसा केलीत की उत्तम असं आयोजन नियोजन आपण बघतोय आणि आलेल्या प्रत्येक अतिथींचं स्वागत आज या ठिकाणी होत आहे आणि दोन्ही सर्वांना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचं. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 या स्पर्धेकडे आपण वळतोय आणि चांगला चेंडू टोळवतोय. तो सरळ या चेंडूला दिशा दाखवतोय आणि डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून चेंडू जातोय तो सरळ चौकार. संघाचे मालक सचिन जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. मी विनंती करतो योगेश पाटील की सचिन जाधव साहेबांचं या ठिकाणी येतोचे स्वागत करायचं आहे. चार धावा ना पंच चौकार. सतरा धावा धावफलकावर जमा झाल्यात त्या बापदेव 11 संघाच्या अंश 11 संघाच्या. निश्चितच पत्रकार बंधूंना आमच्या मंडळाकडून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय राजेशजी कांबळे साहेबांना की या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. चालू असलेला सामना बापदेव आणि अंश 11 नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. बापदेव 11 या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे दुसरं षटक चालू असताना अंश 11 संघाची धावसंख्या आहे 17. सुरेखरित्या चेंडू खाली राहतोय. फलंदाज अक्षरशः बरोबर यावेळेला त्यांनी हेरलं चेंडूला आणि बरोबर आपल्या 3 स्टंप कव्हर करत चेंडू खेळपट्टीवरच खेळून काढला. धाव घेण्यामध्ये कोणता प्रश्न येत नाही. बापदेव 11 संघाच्या 52 धावांना उत्तर देताना अंश 11 संघाची धावसंख्या दुसरे षटक चालू असताना 0 गडी बाद 17. 0 गडी बाद 17. खतरा कोणाला बसणार येणारा क्षण आपल्याला सांगणार. मारुती मगाशी आमच्या वामन दरवड्याने सांगितलं की मारुतींचा वार आज नाही पण आज खऱ्या अर्थानं मारुतीने मैदान गाजवलेलं आहे. आजचा वार नक्कीच शनिवार पाहिजे होता तर आणखी ताकद आली असती पण आज एनकेन का होईना बापदेव आणि अंश 11 यांच्यामधील आपण खरोखर हा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मारुती लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय. मारुती आपल्या गोलंदाजाचं कौशल्य दाखवतोय आणि जमलेली जोडी आहे त्याला जखडून ठेवलं ते मारुतीनं. राज कदम यांनी या चेंडूवर हावी होतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं पण चेंडू आडवेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली.
चेंडू पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत एक धाव मिळते. एक धावेनं धावा झाल्या त्या अंश 11 संघाच्या. दुसरं षटक चालू असताना 0 गडी बाद 18. या 18 धावांमध्ये 4 चौकाराच्या सहाय्याने मंगेश खेळतोय 16 धावांवर. एक अवांतर राज खेळतो 1 धावांवर. अशा 18 धावा. मारुती बघा ऍक्शन सुद्धा मारुती प्रमाणे त्याच्या हवेत उडी घेतोय. आणि गोटी नेम बेचकी नेम ज्याला म्हणतात आपण आदिवासी भाषेमध्ये, त्या बेचकी नेमनं सरळ एक चांगली महत्वपूर्ण विकेट मिळवत आहे आणि जमलेल्या जोडीला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बघा इथे नशिबाची साथ कुणाला मिळाली तर क्षेत्ररक्षकाला अशी फेकी करणं थोडंसं अवघड असतं. पण त्या अवघड परिस्थितीत सुद्धा आपलं डोळं तीक्ष्ण ठेवलं की त्या अर्जुन धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे अंश पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटक चालू असताना धावा आहेत त्या अंश 11 संघाच्या. 1 गडी बाद 19. 1 गडी बाद 18. 53 धावा जिंकायला करायच्या असे 4 षटकामध्ये अंश बाबदेव 11 संघानं आपल्या 4 षटकाच्या खेळामध्ये 52 धावा केलेल्या आहेत. मारुती अर्थात हनुमान प्रमाणे उडी मारून दाखवतोय आणि सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. जिथे खराब चेंडूला खरबूज समाचार घ्यायला, चांगला चेंडूला चांगली दाद द्यायची, ही दोन्ही फलंदाजांचा इरादा कुठपर्यंत पडतोय. दिलीप मांडवकर यांच्याकडून हॅड्रिकसाठी 1000 रुपयाचं. बघा शेअर मार्केटचा भाव आता मात्र वाढलाय. मगाचपासून 500 रुपये होते. विकेट हॅड्रिक घेतल्यानंतर दिलीप मांडवकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संघमालक दिलीप मांडवकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिशय सुरेख क्रिकेटचं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9. एक मानाची स्पर्धा. जसं आज आपण कुंभमेळा तसा क्रिकेटचा कुंभमेळा पाहायला मिळतो ते वरसई पंचक्रोशीमध्ये. ज्या वैजनाथाचं नुकताच महाशिवरात्र थोड्या दिवसात आपल्यावर आहे. हा महाशिवरात्रीचा मोठा उत्सव या भागामध्ये होतो आणि त्याच बाळगंगाच्या प्रकल्पामध्ये आज भव्य दिव्य अष्ट्याच्या मैदानावर आज वैजनाथ मित्रमंडळ आयोजित बाबदेव 11 आणि अंश 11 यांच्यामध्ये लढत. 52 धावांना जिंकण्यासाठी 53 धावा करायच्या असताना अंश 11 टायमिंगचं महत्व आहे. आपण 25 मिनिटाचा अवधी स्पीडअप करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आपण लक्ष द्यायचं. पंच राजू पाटील आणि रमेश ढाकवळ अतिशय निष्ठांत पंच आज या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत. सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळतं. अर्थातच एकमेका सहाय्य करू अवघेचे धरू सुपंत सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आज पार परत असताना कार्पेट पद्धतीने चेंडू लेग साईडच्या बाजूला खेळून काढतोय पण तिथे चेंडू आडवेपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. बाबदेव 11 आणि अंश 11 संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20. अजूनही 18 चेंडू बाकी. 18 चेंडूमध्ये हा सामना अंश 11 संघाला जिंकायचा असेल तर त्यांना धावा करायच्या आहेत त्या 33. तराजूचं पारड दोन्ही बाजूला झुकतंय तसं सामन्याचं चित्र आहे. पण वामन दरोडा खरंच आज इथे आल्यानंतर असं वाटलं की आम्ही ज्या ठिकाणी निवेदन करायला जातो त्या ठिकाणी नक्कीच वामन दरोडा आम्हाला आवड असला तर आणखी त्या नक्कीच निवेदनाला धारदार येईल. तर मी विनंती करतो की आपण अशाच निवेदनाचे कार्यक्रम करावेत अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि मायक्रोफोन सुद्धा आपल्या हाती सोपवते. चला मैदानाकडे जाऊया. नक्कीच आमच्या महागुरु कदम सरांनी म्हटलं की निवेदनामध्ये आम्हाला जर का साथ मिळाली तर नक्कीच प्रयत्न आम्ही करू. परंतु काही हरकत नाही, कारण गुरुने जे शिकवलं तेच पुढं त्याचा वसा घेऊन आम्ही जातोय. कारण त्यांचा वसा घेऊन आम्ही आमचा वारसा चालवतोय. कारण ही गुरूंची
खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवण आहे. आमचे साळवी सर असतील, कदम सर असतील, निंबाळकर सर असतील, दशरथ येणकर सर असतील, माधुजी गोळे सर असतील, याने दिलेला हा खऱ्या अर्थानं वसा आहे आणि मी त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. चला जाऊया मैदानाकडं. एक बाद 21 तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. अंश रिया एंटरप्राइजेस दरम्यान सामना पाहतोय आपण भाबदेव 11 जांभूळवाडी यांच्यामध्ये. 53 धावांचा पाठलाग करत असता मात्र हा चेंडू सुरेख भन्नाट चेंडू पाहायला गुडनेस वाढला. ज्यावेळेला चेंडू पडला त्यावेळेला मात्र झपक्या निघून गेला किपरच्या दस्ताना. मात्र डॉट चेंडूची सांगता होते. काय पाहतो क्रिकेटचा थर्रार 2025 वर्ष आणि काय 9व्या वर्षामध्ये केलेली सुरेख दर्जेदार नियोजन आणि आयोजन आपण पाहतोय. वरसई प्रीमियर लीग ब्लॉकचा चेंडू होता, खोदून काढलाय, सरळ चेंडू चाललाय वाडी लॉंग अँड बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय 1 बाउंड 2 बाउंस बाउंड्रीच्या बाहेर चौकार. लाखात एक वरसे गावाचं आयोजन श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आगाज. वरसे पंचक्रोशी प्रीमियर लीग 9वे वर्ष. परंतु या स्पर्धेमध्ये काय घडलंय आपण पाहतोय. सरळ चेंडूला पाठवलंय, लॉंग लेग आणि डिस्कवरच्या मध्ये मारलाय. प्रेक्षणीय दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुपर षटकार. झाले. हा चेंडू द्या, पंतांजीकडे चेंडू द्या. टोटल 31 53 धाव विजयासाठी गोळा करत असताना आतापर्यंत धाव लाभ केलाय, उडून दिलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टँड. काऊ करणाऱ्याने डीप मिड विकेटच्या मध्ये ठोकलाय. आर पार कडक 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 षटकार. सदोतीस अजूनपर्यंत चेंडू किती राहिलेत? 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. अजून एक बॉल. यस, अजून एक बॉल देऊन ठेवा. नाहीये? ओके ठीक आहे. चला 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक बॉल बाकी आहे. बघा कॅल्क्युलेशन नीट सांगा. लाभ केला, पुन्हा चेंडू निघून चला वेगानं. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय फलंदाज राज कदम. या मैदानावर बनलाय बाजीराव सिंगम. आलाय मित्रांनो. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. षटकारांची हॅट्रिक राज कदम. वा भाई वा 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 वा. काय जबरदस्त खेळी केली या मैदानामध्ये राज कदम यानं. काय जबरदस्त लगातार. बघा ज्यांची आतुरतेने तुम्ही आम्ही सर्वांनी वाट पाहतोय आणि खऱ्या अर्थानं होम मिनिस्टर त्यांचा टीव्ही मध्ये आपण कार्यक्रम पाहतोय. आज मात्र ह्या ठिकाणं आदेजी बांदेकर साहेबांना ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचं आगमन या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आणि वरसई विभागावर असणारं प्रेम आहे, वैजनाथ मित्रमंडळ वरसईवर असणारं प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर त्यांचं ह्या ठिकाणी आगमन होतोय. आयोजक योगेश पाटील यांच्याकडून राज कदम साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलंय. सामना संपला की राज कदम आपण हे 200 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. मालकांच्याकडून आलेत योगेशजी पाटील जे मालक आहेत. अंश 11 रिया एंटरप्राइजेसचे ऑनर आहेत योगेश जी पाटील. नाहीये?
अच्छा वैजनाथ वारे यांचे ठीक आहे उद्याचे मालक आहेत परंतु बघूया आजच त्याने कारण रिया अंश 11 रिया एंटरप्राइजेस टीमचे ऑनर दुसरे आहेत परंतु राजच्या हॅट्रिक साठी दिलेत बघा विजयासाठी फक्त 10 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय मारुतीने कमालची फलंदाजी केली होती 53 धावांचा पाठलाग चालू आहे अंश 11 रिया एंटरप्राइजेस टीम या टीम साठी कारण बापदेव 11 जांभळवाडी टीमने धावा बनवल्या होत्या 52 53 धावांचा पाठलाग चालू असताना आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे का सुरेख चेंडू फेकलाय मारुती याने सुरेख भन्नाट वेगवान गोलंदाज आपण पाहतोय मारुतीला बघा ऑलराऊंडरची भूमिका मारुती याच्याकडून आपण पाहतोय कारण फलंदाजी मार्गावर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली तर आता गोलंदाजी मध्ये आपलं सातत्य राखतो का हाफ टॅकरचा चेंडू आहे परंतु मिस टिपिंग पाहिले आणि मात्र हा चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर 22चा मिळतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहतोय 47 येणारे चेंडू 10 चेंडू आणि 6 धावांची गरज याच्यानंतर होणारा सामना टॉस झालेला आहे लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे पुढचा चेंडू फक्त 6 धावांची गरज आहे हाफ टॅकरचा चेंडू आहे वेगवान गोलंदाज परंतु किपरनं चूक केली आणि कहाणीमध्ये थोडासा रंग आणला होता या गोलंदाज मारुती आणि परंतु किपरने केली चुकीचं झाला खेळ आणि चौकार मिळाला नशिबाचा 22चा लॉंग स्टॉप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय परंतु विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला फलंदाजाला थोडस दडपण टाकलंय कारण मारुतीने कमालची गोलंदाजी पाहतोय मारुतीची काय जबरदस्त गोलंदाजी आहे मारुतीची कारण बघा मगाशी थोडस एक 22चा चौकार मिळाल्याच्या नंतर वापसी केली आहे कारण विकेट प्राप्त केलाय आता चेंडू राहिलेत न्यू बॅटर फक्त 6 धावांची गरज आहे पुढचा चेंडू मारुती ब्लॉकचा चेंडू होता बॅक टू बॉलर काय सुरेख जबरदस्त क्रिकेट पाहतोय या मैदानामध्ये बघा जर का मिस टिपिंग झाली नसती क्रिकेटमध्ये असतं नसतं याला काय व्हॅल्यू नाही मित्रांनो परंतु झाली नसती तर मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आज सामना आपण रंगताना पाहिला असता परंतु काही हरकत नाही अजूनपर्यंत सामना आहे कारण 6 धावा पाहिजेत अजून विजयासाठी आणि मारुतीने मात्र चांगली गोलंदाजी केली ऑफ साइडला चेंडू खेळून काढला शॉर्ट पॉइंटला चेंडू निघून चाललाय एक सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय दुसरी धाव घेताना फलंदाज सुरक्षित यस 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत अंश 11 रिया एंटरप्राइजेस टीमला आणि या 2 धावेने मात्र तब्बल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 49 फक्त 4 धावांची गरज 4 धावांची गरज आहे चौथं षटक चालू आहे अजून एक षटक बाकी आहे एक षटक अजून शेष आहे पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय मारुती क्रॉस द लाईन चेंडूला उडवलाय बाउंड्रीच्या बाहेर काय यस हा येतोय विजयी षटकार आणि षटकाराच्या स्थानाने विजय संपादन करतोय या ठिकाणी अंश 11 रिया एंटरप्राइजेस हार्दिक स्वागत आणि बापदेव 11 जांभळवाडी टीम या ठिकाणी थोडीशी पराजित होते तंतही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक मॅन ऑफ द मॅच यस मारुतीसाठी 100 रुपये कॅश प्राइज सुभाषभाई शिंदे यांच्याकडून लावण्यात आलं होतं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि राज तुमच्यासाठी आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे आहेत योगेश पाटील यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज